नमस्कार, मी विजय एकशिंगे मनोरंजक गणित मालेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। या व्हिडिओमध्ये पाहूया आपण वैदिक पद्धतीने कोणत्याही संख्येला 99, 999, 9999 अशा संख्यांनी गुणणे। यासाठी उदाहरणे घेतलेले आहेत 35 गुणिले 99, दुसरं उदाहरण 708 गुणिले 999, तिसरं उदाहरण आहे 5436 गुणिले 9999। या उदाहरणांच्या मध्ये गुणकातील 9 ची संख्या आणि दिलेल्या संख्येतील अंकांची संख्या समान आहे, म्हणजेच 35 ही 2 अंकी संख्या आहे तर 99 ही सुद्धा 2 अंकी संख्या आहे। या प्रकारच्या उदाहरणांचे उत्तर मिळवण्यासाठी अशा पद्धतीने आपण 2 भाग केलेले आहेत। या भागाला आपण डावी बाजू म्हणूया, या भागाला आपण उजवी बाजू म्हणूया। प्रथम डावी बाजू कोणती येते ते शोधूया। यासाठी दिलेली जी संख्या आहे 35, त्यामधून 1 वजा करायचा आहे, उत्तर मिळेल 34, ही असेल डावी बाजू। आता उजवी बाजू कोणती येते ते शोधूया। यासाठी गुणक 99 आहे, यामधून मिळालेली जी डावी बाजू आहे ती वजा करायची आहे, म्हणजे 99 वजा 34, उत्तर मिळेल 65, ही असेल उजवी बाजू। दोन्ही बाजू एकत्र केले असता उत्तर मिळेल 3465। याच पद्धतीने 708 गुणिले 999 हे उदाहरण सोडवूया। डावी बाजू दिलेली संख्या 708, त्यामधून 1 वजा केले असता उत्तर मिळेल 707, ही असेल डावी बाजू। आता उजवी बाजू शोधूया। गुणक आहे 999, त्यामधून आलेली जी डावी बाजू आहे ती वजा करायची आहे, म्हणजे 999 वजा 707, उत्तर मिळेल 292, ही असेल उजवी बाजू। दोन्ही बाजू एकत्र केले असता उत्तर मिळेल 7,07,292। तिसरं उदाहरण 5436 गुणिले 9999। प्रथम डावी बाजू दिलेली संख्या आहे 5436, त्यामधून 1 वजा करायचा आहे, उत्तर मिळेल 5435, ही असेल डावी बाजू। आता उजवी बाजू मिळालेली जी डावी बाजू आहे ती 9999 मधून वजा करायची आहे, उत्तर मिळेल 4564, ही असेल उजवी बाजू। दोन्ही बाजू एकत्र केले असता उत्तर मिळेल 5,43,54,564। आता दुसऱ्या प्रकारच्या उदाहरणांचा आपण अभ्यास करू। यासाठी उदाहरण घेतलेले आहेत 57 गुणिले 999 आणि 57 गुणिले 9999। या उदाहरणामध्ये गुणकातील 9 ची संख्या आणि दिलेल्या संख्येतील अंकांच्या संख्येपेक्षा जास्त आहे, म्हणजे 57 ही 2 अंकी संख्या आहे तर 999 ही 3 अंकी संख्या आहे, म्हणजे अधिकचा 1 9 जास्त आहे। या प्रकारची उदाहरणे सोडवण्यासाठी आपण 3 भाग केलेले आहेत, डावी बाजू, उजवी बाजू आणि मधला भाग। उदाहरण सोडवण्यासाठी 57च्या डाव्या बाजूला अधिकचा 1 0 घेतलेला आहे। प्रथम डावी बाजू शोधूया। पद्धत तीच, दिलेली संख्या 57, त्यामधून 1 वजा करायचा आहे, उत्तर मिळेल 56, ही असेल डावी बाजू। आता 57 ही दिलेली संख्या 2 अंकी आहे, म्हणून उजवी बाजू शोधत असताना 99 मधून मिळालेली जी डावी बाजू आहे ती वजा करायची आहे, मिळेल उत्तर 43, हे असेल उजवी बाजू। आता मधला भाग शोधूया। यामध्ये 57 ही 2 अंकी संख्या आहे तर 999 ही 3 अंकी संख्या आहे, म्हणून अधिकचा 1 9 जास्त आहे, तोच आपला मधला भाग असेल 9। तिन्ही भाग एकत्र केले असता उत्तर मिळेल 56,943। याच पद्धतीने 57 गुणिले 9999। उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला अधिकचे 2 शून्य 57च्या डाव्या बाजूला लिहायचे आहेत। प्रथम डावी बाजू शोधू। यासाठी दिलेली संख्या 57, त्यामधून 1 वजा केला असता उत्तर मिळेल 56, ही असेल डावी बाजू। उजवी बाजू दिलेली संख्या 2 अंकी आहे, त्यामुळे 99 मधून मिळालेली जी डावी बाजू आहे ती वजा करायची आहे, उत्तर मिळेल 43, ही असेल उजवी बाजू। इथं लक्षात घ्या,
जर दिलेली संख्या 3 अंकी असेल तर ती 999 मधून वजा करायची आहे. आता मधला भाग शोधूया. दिलेली संख्या 2 अंकी आहे आणि गुणक 4 अंकी आहे, म्हणजे अधिकचे 2 9 या उदाहरणामध्ये जास्त आहेत. तोच आपला मधला भाग असेल 99. उत्तर मिळालेलं आहे 5,69,943. आता तिसऱ्या प्रकारच्या उदाहरणांचा आपण अभ्यास करूया. यासाठी उदाहरण घेतलेले आहेत 238 गुणिले 99. दुसरं उदाहरण आहे 43,095 गुणिले 999. या उदाहरणांचा आपण थोडासा काळजीपूर्वक अभ्यास करायचा आहे. या उदाहरणामध्ये गुणकातील 9ची संख्या ही दिलेल्या संख्येतील अंकांच्या संख्येपेक्षा कमी आहे. म्हणजेच 238 ही 3 अंकी संख्या आहे तर 99 ही 2 अंकी संख्या आहे. यासाठी अधिकचा एक शून्य 99च्या डाव्या बाजूला लिहिलेला आहे. यासाठी उत्तराचे असे 2 भाग केलेले आहेत. प्रथम डावी बाजू शोधूया. पद्धत तीच. दिलेली संख्या 238, त्यामधून 1 वजा करायचा आहे. मिळालेलं उत्तर आहे 237. ही असेल डावी बाजू. आता उजवी बाजू आपल्याला शोधायची आहे. इथं दिलेली संख्या 3 अंकी आहे आणि गुणक 99 हे 2 अंकी आहे. म्हणून जी मिळालेली डावी बाजू आहे ही आपली तात्पुरती डावी बाजू असणार आहे. यामधील एकक आणि दशक स्थानच्या अंकांना अंडरलाईन करून घ्या. म्हणजे एकक आणि दशक स्थान मिळून 37 ही संख्या आपल्याला मिळेल. हीच 2 अंकी संख्या 99 मधून वजा करायची आहे. उत्तर मिळेल 62. ही असेल उजवी बाजू. 237 ही आपली तात्पुरती डावी बाजू आहे. यामध्ये 37 हा अंक सोडून उरलेला जो अंक आहे किंवा उरलेली जी संख्या आहे ती आहे 2. ती 237 मधून वजा करायची आहे. उत्तर मिळेल 235. ही आपली डावी बाजू असणार आहे. आता 235 आणि 62 एकत्र केले असता उत्तर मिळेल 23,562. याच पद्धतीनं 43,095 गुणिले 999 हे उदाहरण सोडवूया. 999 ही 3 अंकी संख्या आहे तर 43,095 5 अंकी संख्या आहे. अधिकचे 2 शून्य आपण 999च्या डाव्या बाजूला लिहायचे आहेत. प्रथम डावी बाजू कोणती येते ते शोधूया. यासाठी दिलेली संख्या जी आहे 43,095, यामधून 1 वजा करायचा आहे. उत्तर मिळेल 43,094. ही असेल डावी बाजू. आता उजवी बाजू शोधूया. 999 ही 3 अंकी संख्या आहे. म्हणून मिळालेली जी डावी बाजू आहे यामधील एकक, दशक आणि शतक स्थानच्या अंकांना आपण अंडरलाईन करून घेणार आहोत आणि तेच 3 अंक किंवा त्याच 3 अंकांनी मिळून होणारी जी संख्या आहे ती 999 मधून वजा करायची आहे. उत्तर मिळेल 905. ही असेल उजवी बाजू. आता मिळालेली जी तात्पुरती डावी बाजू आहे यामध्ये जी 3 अंकी संख्या आहे ती सोडून, म्हणजे एकक, दशक आणि शतक हे अंक सोडून उरलेली जी संख्या आहे ती आहे 43. ती मिळालेल्या तात्पुरत्या डाव्या बाजूमधून वजा करायची आहे. उत्तर मिळेल 43,051 आणि दोन्ही बाजू एकत्र केले असता उत्तर येईल 4,30,51,905. याच पद्धतीनं कोणत्याही संख्येला थोड्याशा सरावानं 99, 999 आणि 9,999 आणि यापेक्षाही मोठ्या संख्यांनी आपणाला गुंता येईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला अवश्य भेट द्या.